निवडणुकीच्या प्रचाराची सांगता व्हायला अवघे काही तास शिल्लक. सर्व नेत्यांच्या आज सांगता सभा. 20 तारखेला राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असल्यानं प्रचाराचा धुरळा थांबणार. एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या आज 4 सभा. बदलापूर, नवी मुंबई, चेंबूर आणि मुंबादेवी इथे सभा घेत प्रचाराची तोफ थांबणार. देवेंद्र फडणवीसांचा झंझावात प्रचार थांबणार. दौंड आणि नागपूरमध्ये आज शेवटच्या 2 सभा. अजित पवारांच्या प्रचारासाठी आज शेवटच्या दिवशी 5 सभा. आष्टी, फलटण, कोरेगाव, इंदापूर आणि बारामतीमध्ये शेवटच्या सांगता सभेचं आयोजन. शरद पवारांच्या आज 4 सभा. कर्जत, जामखेड, इंदापूर, भोर, बारामतीमध्ये सांगता सभा पार पडणार. बारामतीमध्ये युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मतदारांना काय आवाहन करतात याकडे लक्ष. दुपारी 2 वाजता सभेचं आयोजन. उद्धव ठाकरेंची प्रचारासाठीची तोफ आज थांबणार. कर्जत आणि वांद्रेपूरमध्ये शेवटच्या 2 सभांचं आयोजन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची लालबागमध्ये शेवटची प्रचार सभा पार पडणार. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंची तर संजय राऊतांची खेड आणि भोरमध्ये जाहीर सभा. महाविकास आघाडी मतांचं वोट जिहाद करत आहे. आपल्याला रामराज्य आणायचं असल्यास धर्मयुद्ध करावंच लागेल, फडणवीसांचा निर्धार. फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देत आहेत. निवडणूक आयोगानं धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, उद्धव ठाकरेंची मागणी. बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या नाऱ्याचा वेगळा अर्थ काढू नका. मोदींनी कोणत्याही जाती धर्माचा उल्लेख केलेला नाही. अजितदादांवरील प्रश्नावर TV 9च्या मुलाखतीमध्ये शिंदेंची प्रतिक्रिया. मुंबईवर घाला घातल्यास हम आपको काटेंगे. उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा. तर मोदी असून अनसेफ वाटत असल्यास मोदींनी राजीनामा द्यावा. एक है तो सेफ है या नाऱ्यावरून ठाकरेंचा भाजपला टोला. जाती धर्माच्या नावावर मतांचं विभाजन करायला आम्ही आलो नाही. विकास हवा असेल तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे. अमरावतीमधल्या भाषणामध्ये पंकजा मुंडेंचं विधान. हिंदू खतरे में है असं सांगून नेते भडकवण्याचं काम करतायत. भाजप काँग्रेस लोकांमध्ये जातीचं भूत टाकण्याचं काम करतंय. पन्नेऱ्यामध्ये बच्चू कडूंची भाजपसहित काँग्रेसवर टीका. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली. आपल्यावर नजर ठेवायला भाजपनं गुजरातमधून माणसं आणली. उद्धव ठाकरेंची टीका. तर पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर 90,000 बूथवर भाजपचं दक्षता पथक असल्याचा ठाकरेंचा दावा. 1978 पासून ज्यांची महाराष्ट्राची गद्दारीची पार्श्वभूमी राहिली ते आम्हाला गद्दार म्हणतात. 2017च्या गणेश चतुर्थीपासून ते दादांनी शपथ घेतली तोपर्यंत काय घडलं ते छाती ठोकपणे सांगतो. धनंजय मुंडेंचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल. धनंजय मुंडे यांनी दिलेलं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं. मला दोन्ही बाजूच्या गोष्टी माहिती. मी चर्चेला बसायला तयार. राष्ट्रवादीच्या फुटीवर आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचा धनंजय मुंडे यांचा दावा. लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये बारामतीकर अजित पवारांना जास्त जोर का झटका देणार. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंची टीका. काँग्रेसमध्ये मलाही कुणी जय भीम म्हणण्यापासून रोखलं नाही. भाजपला अपप्रचार रोखण्याचा नितीन राऊतांचा सल्ला. विलासराव देशमुखांनी सुरगणालय आणि अनुसंधान केंद्राला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्याचा दावा. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या टेक्स्टाईल पार्क बाहेर प्रतिभा पवारांना अडवलं. शरद पवार गटाकडून सुरक्षा रक्षकासोबतच्या संवादाचा व्हिडिओ ट्विट. प्रतिभा पवारांना सुरक्षा रक्षकानं ओळखलं नाही. तसदी झाली असल्यास क्षमा मागतो. बारामती टेक्स्टाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ यांचं स्पष्टीकरण. ज्यांनी टेक्स्टाईल पार्क बारामतीमध्ये आणलं त्यांच्या पत्नीला बाहेर थांबवलं. सत्ता असल्याने ते कसेही लोकांना वागवू शकतात. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. अदानी अंबानींना शिव्या घालणारे संध्याकाळी त्यांच्याच पार्ट्यांमध्ये असतात. राहुल नार्वेकरांचा मवियावर निशाणा. मवियाची नेहमीच दुटप्पी भूमिका राहिल्याची टीका. मोदी आणि अमित शहा महाराष्ट्राचे 2च शत्रू. त्यांना महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडणार. संजय राऊतांचा हल्लाबोल. अमरावतीमधल्या दर्यापूरच्या खल्लार गावामध्ये नवनीत राणांची रॅली. काल रात्री खल्लार गावातील प्रचार सभेतच झाला होता राडा. नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचा शिवीगाळीचा होता आरोप. जातींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा नवनीत राणांचा डाव. नवनीत राणांच्या सभेमधल्या राड्याप्रकरणी अभिजित अडसूळ यांची प्रतिक्रिया. खुर्च्या फेकल्याच्या घटनेचं समर्थन नाहीच, पण ते खरं आहे की खोटं तपासणं गरजेचं. निवडणूक पाहून काही कारणाने करतील तर तपासणी होणं गरजेचं. बच्चू कडूंचा नवनीत राणांवर निशाणा. आप अगर शेरनी हो तो हमारी बहन भी वाघीण है. रवी राणांच्या बालेकिल्ल्यामध्ये बच्चू कडूंची नवनीत राणांवर टीका. तर रवी राणा सांगतात खोके घेतले तुम्ही किती ओके आहात. बच्चू कडूंचा रवी राणांना सवाल. ही माझी शेवटची निवडणूक. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा. लवकरच माझा वारसदार ठरेल. सोनाली केसरकर निवडणूक लढणार नसल्याचीही केसरकरांची माहिती.
मांडूपमध्ये मनसेला खिंडार, 50 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. मांडूपमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश. मतदानाच्या 2 दिवस अगोदरच भांडूपमध्ये मनसेला मोठा धक्का. शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ. शिरसाट यांच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चामध्ये तफावत. निवडणूक आयोगानं दुसऱ्यांदा नोटीस बजावली. चांदवडमध्ये फडणवीसांकडून राहुल आहेरांना मंत्रिपदाचं आश्वासन. तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो. प्रचार सभेमध्ये फडणवीसांचं वक्तव्य. 20,000च्या आत लीड असेल तर राज्यमंत्री आणि 20,000वर लीड असेल तर कॅबिनेट मंत्रिपद देण्याचं आश्वासन. भांडूपच्या अशोक पाटील यांच्या प्रचारार्थ असलेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोनवरून संवाद. प्रत्यक्ष जाहीर सभांना हजेरी लावणं शक्य होत नसल्यानं डिजिटल प्रचाराद्वारे मतदारांना साथ. शिरोळमधल्या महायुतीचे उमेदवार राजेंद्र यड्रावकर यांच्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी फोनद्वारे नागरिकांशी संवाद साधला. प्रचार सभेतून संवाद साधणं शक्य होत असल्यानं नेत्यांकडून डिजिटल प्रचारावर भर. महायुतीमधून मंत्रिपद घ्यायचं आणि बंडखोरी करायची हे चालणार नाही. मुख्यमंत्री शिंदेंचा हिना गावितांना इशारा. अक्कलकुवामधून हिना गावित बंडखोरी करत अपक्ष रिंगणात. इथून शिंदे गटाचे आमशा पाडवी महायुतीचे उमेदवार. मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी. लासलगावच्या सभेमध्ये जरांगे भाऊक. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागामध्ये मतदान पथकं हेलिकॉप्टरनं रवाना. अहेरी मतदारसंघातील नक्षलग्रस्त भागामध्ये वायुसेनेच्या हेलिकॉप्टरची मदत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मतदानासाठी मच्छीमारी नौका बंद राहणार. उद्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून 20 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मच्छीमारी बंद ठेवा. सहाय्यक मत्स्य आयुक्तांचे आदेश. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धाच्या आर्वीमध्ये पोलिसांचा रूट मार्च. शहरामधील विविध भागातून रूट मार्च. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा रूट मार्चमध्ये सहभाग. श्रीगोंद्यामधल्या पवार गटाचे बंडखोर राहुल जगतापांचं निलंबन. अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं शरद पवार गटाकडून राहुल जगताप यांच्यावर कारवाई. नाशिकच्या इगतपुरीमधल्या अपक्ष उमेदवार विकास शेंगाळ यांचा हिरामण खोसकरांना पाठिंबा. खोसकर अजित पवार गटाचे इगतपुरीचे उमेदवार. मनसेच्या दिलीप दातीर यांचा भाजपच्या सीमा हिरे यांना पाठिंबा. सीमा हिरे नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात. मनसेला आणखी एक धक्का. माजी नगराध्यक्ष विजय औटींचा काशीनाथ दातेंना पाठिंबा. काशीनाथ दाते अजित पवार गटाचे पारनेरचे उमेदवार. वाशिममध्ये ठाकरे गटामध्ये धक्का. युवा सेनेचे जिल्हा सचिव गजानन हेंगडेंचा भाजपमध्ये प्रवेश. मध्य नागपूरचे भाजप उमेदवार प्रवीण दटकेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन. प्रवीण दटकेंच्या प्रचारार्थ कंगना राणावत यांचा रोड शो. मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचं पुण्याच्या कसब्यामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन. धंगेकरांच्या पदयात्रेमध्ये अमोल कोल्हेंचा सहभाग. गुहागरमध्ये वंचितचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधवांवर तिघांकडून हल्ला. हल्ल्यामध्ये अण्णा जाधव जखमी. गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू. हल्ल्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला. अहिल्यानगरमधून 9 रायफल आणि 58 काडतुसं जप्त. जम्मू काश्मीरमधील 8 जणांना पोलिसांकडून अटक. मिलिटरी इंटेलिजन्स आणि तोफखाना पोलिसांची कारवाई.